राष्ट्रहिताचा बुलंद आवाज, राष्ट्रप्रथम न्यूज। कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवात आयोजित आराधना भाग 2 या सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांना पुन्हा मंत्रमुग्ध केले। देशभरातील 7 राज्यांमधील 117 कलाकारांनी दसरा चौकात आपल्या पारंपरिक लोककला आणि नृत्यांचे मनमोहक सादरीकरण करून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची झलक सादर केली। राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील कलाकारांनी आपल्या कलेने प्रेक्षकांची मने जिंकली। जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्या हस्ते सहभागी कलाकारांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला। यावेळी कलाकारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या डोक्यावर महाकाली देवीची मूर्ती ठेवून देवीचा जयघोष केला। या कार्यक्रमाची सुरुवात मध्य प्रदेशच्या झलरिया आणि मटकी गणगौर शिवनृत्यांनी शिवपार्वतीच्या प्रतिमांचं सुंदर चित्रण सादर करून झाली। कर्नाटकच्या कलाकारांनी देवी नृत्यातून शक्तीची भक्ती आणि शौर्याचा संगम दाखवला। पश्चिम बंगालच्या छऊ नृत्यात विशेष वेशभूषा आणि अलंकारांसह पुराणकथातील युद्ध आणि वीरतेचे प्रभावी दर्शन घडले। राजस्थानच्या चरी नृत्याने सगळ्यांचे लक्ष वेधले, ज्यात कलाकारांनी डोक्यावर पेटत्या ज्वाळांसह लयबद्ध हालचाली करत वातावरण मंगलमय केले। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील आदिवासी लोकनृत्याने सोहळ्यात विशेष रंगत आणली। तेलंगणाच्या बोनालो नृत्यातून महाकालीच्या भक्तीचा भाव व्यक्त झाला, तर कालच्या बथुकम्मा नृत्यानंतर आज आदिवासी भागातील रेला नृत्य सादर करून प्रेक्षकांना थक्क केले। भारत सरकारच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूरच्या सहकार्याने आयोजित या कार्यक्रमाने देशातील विविध राज्यांच्या परंपरा आणि संस्कृतीचा संगम प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला। प्रशांत आयरेकर यांनी सूत्रसंचालन केले आणि कार्यक्रमापूर्वी जिल्ह्यातील हास्य क्लबने प्रेक्षकांचे मनोरंजन केले। कलाकारांचा सन्मान करण्यासाठी मंचावर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांच्यासह अप्पर जिल्हा अधिकारी संजय तेली, सांस्कृतिक केंद्र नागपूरचे मिलिंद जोशी, तहसीलदार तेजस्विनी पाटील, MIDC विभागाचे अधिकारी उमेश देशमुख, नितीन धापसे, सचिन शानबाग, आदित्य बेडेकर, उदय गायकवाड, प्रमोद पाटील, महादेव नरके, चंद्रकांत पाटील उपस्थित होते।